Next question is like this. A sphere has surface area of 1 meter square and temperature of 400 Kelvin. The power radiated from it is 150 watt. Assuming the sphere is the black body radiator, the power in kilowatt radiated when the area is expanded to 2 meter square and temperature is changed to 800 Kelvin. Okay. आता power radiated किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, that is A E sigma into T raised to 4 हा रेट ऑफ रेडिएशनचा फॉर्म्युला आहे. ओके. आता याचा आपण रेशो घेऊया इथं R1/R2 इज इक्वल टू R1/R2 इज इक्वल टू E1. आता E आणि 4 याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू प्लेस करावी लागणार आहे. सो R1 म्हणजे इनिशियल रेडिएशन पॉवर किंवा इनिशियल रेट ऑफ रेडिएशन ते किती आहे 150 वॅट दिलेला आहे 150 वॅट. न्यू रेट ऑफ रेडिएशन काढायचा आहे. सुरुवातीचा एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर. नंतरचा एरिया बघा सुरुवातीला 1 मीटर स्क्वेअर एरिया होता तो आता 2 मीटर स्क्वेअर एरिया करायला सांगितलेला आहे. इंटू टेम्परेचर सुरुवातीला 800 केल्विन करायचं आहे आणि याची पॉवर काय आहे रेस टू 4 आहे. सो बघा 150 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू होणार आहे 1/2 इंटू 400/800 म्हणजे 1/2 रेस टू काय होणार आहे 4 होणार आहे. ओके. हे 2 0 कॅन्सल होणार आहे. 4/8 म्हणजे 1/2 रेस इंटू 1/2 रेस टू 4 म्हणजे 1/16 होणार आहे. म्हणजे टोटल काय होणार आहे 1/32. सो 150 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू 1/32 होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला R2 फाइंड आउट करायचं आहे. R2 सो R2 इज इक्वल टू काय येणार आहे 150 इंटू 32 होणार आहे. ओके. 150 इंटू 32 याची व्हॅल्यू किती येते बघा 150 इंटू 32 केल्यानंतर येते 4800 व्हॅल्यू येते. ओके. आणि हे कशामध्ये येणार आहे आता इथं युनिट काय आहे वॅट आहे पण हे पण युनिट काय येणार आहे वॅट. आणि आन्सर आपल्याला विचारलेला आहे पॉवर इन किलोवॅट काढा म्हणून सांगितलंय किलोवॅट. सो 4800 वॅट आन्सर येणार. सो आन्सर काय येणार याचं सी इज द आन्सर. म्हणजे लक्षात घ्या एरिया डबल केला आणि एरिया काय केलेला आहे डबल केलेला आहे आणि टेम्परेचर जे आहे ते देखील काय केलेलं आहे डबल केलेलं आहे. ओके. एरिया डबल केल्यावर रेडिएशन पॉवर जी आहे ती डबल होणार आणि टेम्परेचर डबल केल्यामुळे रेडिएशन पॉवर 16 टाइम्स होणार आहे. म्हणजे टोटल रेडिएशन पॉवर जी आहे ती 32 टाइम्स होणार आहे. टोटल 32 टाइम्स. म्हणजे सुरुवातीला 150 वॅट असेल तर 150 इंटू 32 होणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Two spheres of same material have radii 1 meter and 4 meter, temperature 4000 and 2000 Kelvin respectively. Then the ratio of energy radiated per second. Energy radiated per second म्हणजे काय येणार आहे रेडिएशन पॉवर किंवा रेट ऑफ रेडिएशन याचा रेशो काढायला सांगितलाय. सो वन्स अगेन रेट ऑफ रेडिएशनचा फॉर्म्युला म्हणजे एनर्जी रेडिएटेड पर टाइम त्याला रेट ऑफ रेडिएशन म्हणायचं. पुन्हा एकदा फॉर्म्युला ए ई सिग्मा टी रेस टू 4 आणि पुन्हा एकदा याचा रेशो काढायला सांगितलाय. म्हणजे दोन्ही स्पिअर्स सेम मटेरियलचे आहेत. दोघांचं ई ची व्हॅल्यू सेमच घेणार आहे. सिग्मा हा कॉन्स्टंटच आहे त्याच्यामुळे ई आणि सिग्मा रेशो मध्ये येणार नाही आणि मग काय येणार आहे T1/T2 रेस टू 4 होणार आहे. सो इथं रेडियाई दिलेले आहेत 1 मीटर आणि 4 मीटर. रेडियस वरून एरिया कसा काढणार एरिया म्हणजे कुठला असतो सरफेस एरिया ऑफ द स्पिअर घेतो. रेडिएशन मध्ये कुठला एरिया घेतो आपण दॅट इज सरफेस एरिया ऑफ द स्पिअर घेतो. ठीक आहे. मग सरफेस एरिया ऑफ स्पिअर किती येणार A1 म्हणजे येणार आहे 4πr1 स्क्वेअर आणि A2 म्हणजे येणार आहे 4πr2 स्क्वेअर इंटू T1/T2 रेस टू 4. 4π देखील कॅन्सल स्क्वेअर इंटू T1/T2 रेस टू 4 होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज प्लेस कराव्या लागतील. रेडियस किती आहे 1 मीटर आणि 4 मीटर आहे. सो 1 and 4 याचा काय होणार आहे 1000 आणि नंतर आहे 2000 याचा रेस टू 4 होणार आहे. आता 1/4 चा स्क्वेअर म्हणजे 1/16 होणार आहे इंटू हे सगळे 0 0 0 कॅन्सल होईल आणि 2/1 रेस टू 4
थोडक्यात 2⁴ म्हणजे काय असतं, 16 असतं. 2⁴ म्हणजे 16, 16 कॅन्सल होणार आणि आन्सर येणार आहे 1:1. ओके. नेक्स्ट. The area of hole of heat furnace is 10⁻⁻⁴ meter square. It radiates 1.58 into 10⁵ calorie of heat per hour. If the emissivity of the furnace is 0.8, then temperature is. आता पुन्हा एकदा इथं हीट इमिटेड पर मिनिट टाइम दिलेला आहे. म्हणजे गिवन अगोदर लिहूया इथं. गिवन काय काय बघा, dq/dt किंवा त्यालाच रेट ऑफ रेडिएशन असे म्हणू शकतो आपण. हीट इमिटेड पर मिनिट टाइम आहे 1.5 कॅलरी पर अवर आहे. आता आपल्याला हे SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. 1.58 into 10⁵. ओके, इट जूल. ओके, 4.18 जूल डिवायडेड बाय अवरचं सेकंड मध्ये करायचं असेल तर म्हणजे हे जूल मध्ये झालं, लक्षात घ्या. कारण 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल असतं. हा कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात ठेवावा लागेल. आणि अवर म्हणजे काय येणार आहे, 3600 सेकंड येणार आहे. हे तुमचं रेट ऑफ रेडिएशन काय येणार आहे, वॅट मध्ये येणार आहे. ओके, अगोदर याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया, किती येते बघा. 1.58 into 4.18 डिवायडेड बाय 3.6 करतो. सो आन्सर येते 1.835 इंटू 10⁻² वॅट. म्हणजे SI सिस्टीम मध्ये ही व्हॅल्यू झाली. ओके, 1.58 इंटू 4.18 डिवायडेड बाय 3.6 केलं. 3.6 केलं तर इथं 10⁻³ बाहेर निघणार आणि 10⁵/10⁻³ म्हणजे 10⁻². हा झाला रेट ऑफ रेडिएशन. ठीक आहे. आता रेट ऑफ रेडिएशनचा फॉर्म्युला काय असतो, R इज इक्वल टू AE सिग्मा किंवा A सिग्मा E इंटू T⁻⁴ होणार आहे. याच्यावरून टेम्परेचर काढायला सांगितलंय. देन टेम्परेचर इज. सो देअरफॉर T⁻⁴ इज इक्वल टू काय येणार आहे, T⁻⁴ इज इक्वल टू R डिवायडेड बाय AE सिग्मा येणार. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस कराव्या लागणार आहेत. ओके, सो T⁻⁴ इज इक्वल टू रेट ऑफ रेडिएशन किती काढलं, 10⁻² काढलेला आहे, डिवायडेड बाय सरफेस एरिया दिलाय 10⁻⁴. ची व्हॅल्यू दिली आहे 0.8 आणि सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 इंटू 10⁻⁻. ओके, ही सिग्माची व्हॅल्यू झाली. त्याच्यामुळं आता बघा 1.835 नंबर फक्त सेपरेट काढूया अगोदर. 1.835 ऍज इट इज. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला 0 आणि 10च्या पॉवरचं सेपरेट कॅल्क्युलेशन. आता बघा, न्यूमरेटरला 10⁻² आहे आणि डिनॉमिनेटरला किती येणार आहे, 10⁻⁻⁴, 10⁻⁻8 म्हणजे 10⁻⁻12 होणार डिनॉमिनेटरला. म्हणजे न्यूमरेटरला 10⁻² आणि डिनॉमिनेटरला 10⁻⁻12. 10⁻⁻12 वर गेल्यानंतर 10⁻+12 होणार, म्हणजे टोटल 10⁻² किती होणार आहे, 14 होणार आहे. 10⁻14. ओके, आता या नंबरचं फक्त कॅल्क्युलेशन करूया. - 1.835 divided by 0.8 divided by 5.67 याची व्हॅल्यू किती येते, 0.4045 येते. 0.4045.
0.4045 इंटू 10 किती 14. आता फोर्थ रूट काढायचं आहे आपल्याला. आता इथं पुढं फोर्थ रूट काढण्यासाठी 10 ची पॉवर काय पाहिजे, 4च्या पट्टीतच पाहिजे, हे लक्षात घ्या. 10 ची पॉवर कायचे 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. कारण फोर्थ रूट काढण्यासाठी 10 ची पॉवर काय पाहिजे, 4च्या पट्टीत पाहिजे, 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. म्हणजे 4चे मल्टिपल म्हणजे काय होणार आहे, 4 2 जार 8, 4 3 जार 12, 4 4 जार 16. म्हणजे एक तर 12 तरी पाहिजे, नाही तर 16 तरी पाहिजे. 10 ची पॉवर लक्षात घ्या. तरच आपण काय करू शकतो, 10च्या पॉवरचं फोर्थ रूट काढू शकतो. लक्षात घ्या. मग काय करूया, 10⁻14 मधलं 10⁻2 बाहेर काढूया. 10⁻2 म्हणजे 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 40.45 होणार. 40.45 इंटू काय होणार आहे, 10⁻12 होणार. ओके. सो देअरफॉर टी इज इक्वल टू काय करावं लागेल, 40.45 आपल्याला फोर्थ रूट काढावं लागणार आहे. इंटू 10⁻12 फोर्थ रूट म्हणजे काय होणार आहे, 12 ला 4 ने डिवाइड करायचं, 3 येणार. आता 40.45 फोर्थ रूट म्हणजे 2 वेळा स्क्वेअर रूट काढायचा याचा. 40.45 2 वेळा स्क्वेअर रूट. .45 2 वेळा स्क्वेअर रूट काढावा लागेल. एकदा स्क्वेअर रूट काढला तर 6.36 येणार आहे. आणि 6.36 पुन्हा एकदा स्क्वेअर रूट काढावा लागेल. .522 येतं. 2.522 2.522 इंटू 10⁻3. हे लॉग टेबल जर कॅल्क्युलेशन करायचं झालं तर कसं कॅल्क्युलेशन करायचं बघा. 40.45 लॉग बघायचा आणि त्याला 4 ने डिवाइड करायचं. काय करायचं, 40.45 लॉग बघायचा, त्याला 4 ने डिवाइड करायचं. फोर्थ रूट काढायचं म्हणजे 4 ने डिवाइड करायचं आणि मग त्याचा इंटलॉग बघायचा आहे. एवढं करायचं आहे. ओके. सो 2.522 इंटू 10⁻3 एक्झॅक्ट टेम्परेचर येणार 2522 केल्विन. ओके. आणि त्याचा क्लोज आन्सर कुठला आहे, आन्सर सी इज द करेक्ट आन्सर हियर. सी इज द क्लोज आन्सर, क्लोज टू इट. नेक्स्ट क्वेश्चन रेडिएशन मधला आहे. अ बॉडी कूल डाऊन फ्रॉम 80 डिग्री सेल्सियस टू 60 डिग्री सेल्सियस इन 10 मिनिट when temperature of surrounding is 30 degree Celsius. Then temperature of body after next 10 minute. आता न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचे क्वेश्चन जर सोडवायचे असेल तर एकच इन ब्रॅकेट हे बघा, एक बॉडी कूल्स डाऊन फ्रॉम 80 टू 60 80 डिग्री सेल्सियस किती इन फर्स्ट 10 मिनिट्स. ओके. सराउंडिंग टेम्परेचर दिलेलं आहे थीटा नॉट इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सियस. आणि आता क्वेश्चन विचारलाय की 60 टू किती होणार आहे, 60 डिग्री सेल्सियस टू असं विचारलेलं आहे. ओके. सो हिअर काय होणार आहे बघा, बाय न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग इज इक्वल टू, आता डी थिटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर. 80चं 60 झालंय ना, म्हणजे 20 ने टेम्परेचर फॉल होणार आहे. ओके. 80चं 60 होत आहे म्हणजे 20 ने फॉल होणार आहे आणि त्याच्यासाठी टाइम लागलेला आहे 10 मिनिट्स. सो 20/10 इज इक्वल टू के इन ब्रॅकेट थिटा म्हणजे बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर म्हणजे आता बॉडी टेम्परेचर 80 टू 60 कंटिन्युअसली चेंज झालंय ना, मग कुठलं टेम्परेचर घ्यायचं, ऍव्हरेज टेम्परेचर घ्यायचं आहे. कारण हाय टेम्परेचर पण घेऊ शकत नाही, लो टेम्परेचर पण घेऊ शकत नाही, आपल्याला ऍव्हरेज टेम्परेचर घ्यावं लागणार आहे. ऍव्हरेज टेम्परेचर म्हणजे काय होणार, 80 + 60 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 70 येणार. बरोबर मधली व्हॅल्यू येते 80 आणि 70च्या मधली, 80 आणि 60च्या मधली 70 व्हॅल्यू मायनस काय येणार आहे, सराउंडिंग टेम्परेचर दिलेलं आहे 30 म्हणजे किती होणार आहे, दिस इज 2 इज इक्वल टू के इंटू काय होणार आहे तर 40 होणार आहे. तर याच्यावर आपल्याला सुरुवातीला के ची व्हॅल्यू मिळणार आहे बाय 40 दॅट इज इक्वल टू 1/40.
20 ही के ची व्हॅल्यू आली. आता याच्यानंतर काय करायचं आहे, आता याच्याच रिलेटेड इक्वेशन लिहायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. ओके, आता 60चं थीटा नेक्स्ट 10 मिनिट मध्ये होणार आहे, तर ते थीटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पुन्हा एकदा बाय न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय होणार आहे, डी थीटा बाय डी टी इज इक्वल टू के इन ब्रॅकेट थीटा मायनस थीटा नॉट होणार आहे. डी थीटा आता 60चं थीटा जर होत असेल तर काय होणार आहे, डी थीटा 60 मायनस थीटा इज इक्वल टू के इन ब्रॅकेट थीटा म्हणजे बॉडी टेम्परेचर, दॅट इज ऍव्हरेज टेम्परेचर. ऍव्हरेज टेम्परेचर किती होणार आहे इथं, 60 प्लस थीटा डिवाइडेड बाय 2 हे ऍव्हरेज टेम्परेचर होणार आहे, मायनस थीटा नॉट. थीटा नॉट म्हणजे किती आहे, 30 आहे, आणि के ची व्हॅल्यू आपली 1/20 आहे. 1/20 हे 0 0 कॅन्सल होणार. 2 ने LHS ला मल्टिप्लाय करूया. 2 × 60 म्हणजे किती होईल, थीटा इज इक्वल टू 60 प्लस थीटा डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय होणार आहे, थीटा बाय 2 मायनस 30. हे 30 मायनस 30 कॅन्सल होणार आहे. ओके, मग आता -2 थीटा LHS ला आणूया, ते प्लस म्हणजे हे 5 थीटा बाय 2 होणार, डिवाइड बाय काय होणार आहे, 5 होणार आहे. 120 × 2 डिवाइडेड बाय 5 म्हणजे किती होणार आहे, केलं तर किती येणार मग, 48 डिग्री सेल्सिअस येणार आहे. 48 डिग्री सेल्सिअस. सो आन्सर इज बी आन्सर. Next question. A block of metal is heated to a temperature much higher than the room temperature and allowed to cool in the room, free from air current. Which of the following curve correctly represent the cooling? Okay. तर याच्यातली कुठली प्रोसेस कूलिंग रिप्रेझेंट करणार आहे. आता आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये बघितलेलं आहे की एखादी बॉडी कूल होत असेल तर त्याचा ग्राफ जो आहे तो एक्सपोनेन्शियल ग्राफ असतो. म्हणजे एक्सपोनेन्शियली टेम्परेचर काय होतं, कमी कमी होत जातं. तर असा ग्राफ कुठला आहे, बी इज द आन्सर. म्हणजे एखादी बॉडी कूल व्हायला लागली तर एक्सपोनेन्शियली त्याचं टेम्परेचर कमी 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 होत जातं. नेक्स्ट, if the wavelength of maximum intensity of radiation emitted by sun and moon are, okay, so wavelength of maximum emission lambda max of, okay, sun एक दिलेला आहे, लॅम्बडा मॅक्स ऑफ सन किती दिलंय, 0.5 × 10⁻⁻6 मीटर, आणि वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी फॉर द मून देखील दिलेला आहे. ओके, 4 मीटर दिलेले आहे. देन रेशिओ ऑफ देअर टेम्परेचर. आता रेशिओ ऑफ टेम्परेचर कसं मिळणार आहे बघा, बाय वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. बाय वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय तर लॅम्बडा मॅक्स इंटू टी इज, यालाच आपण म्हणू शकतो वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ द सन इंटू टेम्परेचर ऑफ सन इज इक्वल टू काय येणार आहे, वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी फॉर मून इंटू टेम्परेचर ऑफ काय येणार आहे, मून येणार आहे. तर रेशिओ ऑफ टेम्परेचर ऑफ सन टू टेम्परेचर ऑफ मून काढायचं आहे. सो टेम्परेचर ऑफ सन डिवाइडेड बाय वेवलेंथ फॉर दी सन. वेवलेंथ फॉर दी मून किती दिले, 10⁻⁻4 दिले, आणि वेवलेंथ फॉर 2⁻6. ओके, आता 1 डिवाइडेड बाय 0.5 म्हणजे 2 येणार, आणि 10⁻⁻4 बाय 10⁻⁻ आहे. तर टेम्परेचर मूनच्या सरफेस टेम्परेचर पेक्षा काय आहे, 200 टाइम्स जास्त आहे, असं त्याचा मिनिंग होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. The maximum wavelength of radiation emitted at 900 Kelvin is 4 micrometer. What will be maximum wavelength of radiation emitted at 1200 Kelvin? पुन्हा एकदा हा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचाच प्रॉब्लेम आहे. अकॉर्डिंग टू वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, wavelength of maximum intensity into temperature is always a constant. Okay,
T1 इज इक्वल टू काय येणार आहे लॅम्बडा टू T2 येणार आहे. ओके, तर सुरुवातीला वेव्हलेंथ किती दिले 4 मायक्रोमीटर दिले 4 मायक्रोमीटर आणि त्यावेळी टेम्परेचर आहे 900 केल्विन. इथं लक्षात घ्या टेम्परेचर कंपल्सरी केल्विन मध्येच असलं पाहिजे. न्यू वेव्हलेंथ काढायची आहे की ज्यावेळी टेम्परेचर काय होणार आहे दॅट इज 4 into 9. ओके 1 मायक्रोमीटर. सो आन्सर येणार आहे सी आन्सर. The maximum energy in thermal radiation from a source occurs at wavelength of 4000 angstrom. The effective temperature of source is approximately. पुन्हा एकदा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉच आहे बाय वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय येणार आहे लॅम्बडा मॅक्स कॉन्स्टंट म्हणजे काय असतो वेन्स कॉन्स्टंट असतो बी. सो टेम्परेचर काढायचं असेल तर काय करावं लागेल बी डिवाइडेड बाय लॅम्बडा मॅक्स करावं लागणार आहे. 8 into 10⁻³ असते स्ट्रॉंग 4000 into 10⁻⁻10. ओके, सो टेम्परेचर 4 ने डिवाइड करावं लागेल इथं 2.898 डिवाइडेड बाय काय होणार आहे 4 लिहूया आणि 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन. 4000 मधलं 4 लिहिलंय फक्त म्हणजे 10⁻³ बाहेर येणार 10⁻³ आणि 10⁻10 म्हणजे 10⁻7 -7 वर गेल्यानंतर +7 होणार आहे +7 आणि -3 म्हणजे +4 होणार आहे. 4 ने डिवाइड करूया 0. into 10⁻⁴. तर हे टेम्परेचर जे आहे 10⁻⁴ म्हणजे 10,000 मल्टिप्लाय करणार म्हणजे 7245 केल्विन होणार आहे एक्झॅक्टली आणि अप्रॉक्सिमेटली मग किती येणार आहे 7000 केल्विन. नेक्स्ट the intensity of radiation emitted by sun has its maximum value of wavelength 510 nanometer and that emitted by north star has maximum value 350 nanometer. If these two stars behave like a black bodies then ratio of surface temperature म्हणजे पुन्हा एकदा वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी दिली आहे पुन्हा एकदा दोनची त्याच्या टेम्परेचरचा रेशिओ विचारलाय रेशिओ ऑफ द टेम्परेचर म्हणजे पुन्हा एकदा लॅम्बडा 1 वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ओके, सो देअरफॉर टेम्परेचर ऑफ सन डिवायडेड बाय टेम्परेचर ऑफ दॅट स्टार हा रेशिओ काढायला सांगितलाय सन टू द स्टार. आता T1/T2 इज इक्वल टू λ2 by λ1 येतं ना म्हणजे वेव्हलेंथ इमिटेड. ओके, वेव्हलेंथ फॉर द मॅक्सिमम इंटेन्सिटी वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. सो लॅम्बडा ऑफ द स्टार किती दिलेला आहे दॅट इज 350 दिलेला आहे आणि लॅम्बडा वेव्हलेंथ फॉर द सन किती दिलेला आहे 510 दिलेला आहे. 0 कॅन्सल होणार आहे आणि 35 डिवाइडेड बाय 51चं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, तर हे कॅल्क्युलेशन किती येणार बघा अप्रॉक्सिमेटली इथं 5 ने डिवाइड केलं तर 35/5 म्हणजे काय होणार आहे 0.7. 0.7 पेक्षा थोडंसं कमी. सो 0.7 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे आन्सर काय येणार आहे बी येणार आहे 0.69. नेक्स्ट in the figure, distribution of energy density of radiation emitted by black body at a given temperature is shown. The possible temperature of the black body is. The possible temperature of black body is. तर याच्यातलं पॉसिबल टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी किती येणार आहे. आता हा काय आहे ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आहे आणि याच्यामध्ये वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी आता ही जी इंटेन्सिटी आहे ना रेडिएशनची ती मॅक्सिमम आहे आणि वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी किती आहे 1.5 युनिट आहे मायक्रोमीटर. म्हणजे इथं आपल्याला डायरेक्टली लॅम्बडा मॅक्स मिळतंय ग्राफवरून 1.5 मायक्रोमीटर आणि वेन्स टेम्परेचर इज इक्वल टू बी असतं. सो टेम्परेचर इज इक्वल टू काय येणार आहे बी डिवाइडेड बाय लॅम्बडा मॅक्स होणार आहे. इथं फक्त 898 into 10⁻³ डिवाइडेड बाय वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन किती आहे 1. तर 2.898 ला 1.5 न डिवाइड करून बघा
1.8च्या आसपास येणार आहे इंटू 10⁻³ किती होते बघा एक्झॅक्टली 2.898 डिवायडेड बाय 1.5 1.932 येतं सॉरी 1.932 हे 1.932 येणार आहे ओके म्हणजे 1932 केल्विन येणार आहे आता 1932 केल्विन म्हणजे काय आहे इट इज क्लोज टू 2000 येणार आहे सो पॉसिबल टेम्परेचर इज 2000 केल्विन येणार आहे ओके स्टुडंट्स